लाडकी बहिणींना लाडक्याचा 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्या ज्या लाडक्यांना हप्ते भेटलेले नाहीयेत, ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, त्यांना देखील 4,500 रुपये भेटणार आणि 18वा हप्ता ज्या ज्या लाडक्यांना भेटलेला आहे, परत सांगतोय, ज्यांना ज्यांना 18वा हप्ता भेटलाय त्यांना देखील 19वा हप्ता भेटणार आहे. 100% भेटणार आहे. कधी भेटणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आदिती तटकरे मॅडम, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः पोस्टच्या माध्यमातून ही बातमी दिलेली आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना ही बातमी द्यायला खूप अत्यंत आनंद होत आहे. चला वेळ न बघायला व्हिडिओला सुरुवात करतो. 100% हप्ता भेटणार. पुन्हा सांगतोय, 100% हप्ता भेटणार. आपण जे मागणी करत होतो याला यश आलं आहे. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी पण या ठिकाणी सांगितलं आहे 4,500 रुपये पात्र लाडक्यांना भेटणार. त्याचबरोबर आदिती तटकरे मॅडम यांनी देखील आता सांगितलेलं आहे, ई केवायसी तुम्ही कंप्लीट करून घ्या. ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, ई केवायसी चुकले आहेत, त्या अशा पात्र लाडक्या बहिणींना हप्ते भेटणार म्हणजे भेटणार. आता माझ्यावर विश्वास न ठेवता तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट मी पुरावा दाखवणार आहे. डायरेक्ट आदिती तटकरे मॅडमची पोस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. चला सुरुवात करतो आजच्या व्हिडिओला. सर्व लाडक्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. 19वा हप्ता 100% वाटप होणार आहे. आनंदाची बातमी समोर आली. जीआर देखील या ठिकाणी आलेला आहे. जो बघा ई केवायसीचा जीआर आलाय आणि ई केवायसीची लिंक पण सुरू झाली. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी ज्यांच्या ई केवायसी चुकल्या होत्या आपली ई केवायसी करून घ्यायची. ते मी तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये काही टेन्शन घेऊ नका. ई केवायसीची लिंक चालू झालेली आहे. त्याच्यानंतर 4,500 हप्ता मिळणार याच्याबद्दल देखील जीआर मध्ये दाखवलं. जीआर मध्ये बनल्यापेक्षा लाडकी आदिती तटकरे मॅडम यांच्या पोस्ट मध्ये दिलेला आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि 19वा हप्ता लाडकी बघा, आज आहे इलेक्शनचा दिवस. आज पैसे येणं थोडं मुश्किल आहे. काल परवा जर आले असते तर मी डायरेक्ट म्हणलं की काल परवा येऊ शकत होते, पण काल या ठिकाणी आनंदाची बातमी आली. म्हणजे ठीक आहे, हप्त्याची आनंदाची बातमी नाही आली, पण या ठिकाणी आनंदाची बातमी कोणती आली? काल ई केवायसीची मुदतवाढ झालेली, ही आनंदाची बातमी काल आली आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, आता हप्ता वाटप होण्याबद्दल आज शक्यता खूप कमी आहे. कारण की इलेक्शनच्या दिवशी आपण म्हणतो, त्याला म्हणतात की बाबा विरोधी पक्ष नेते असतात, विरोधी पक्ष असतो तो या ठिकाणी त्यांना हप्ता देऊन देणार नाही, या ठिकाणी मतं विकत घेतल्यासारखं होईल असं काहीतरी आरोप लावतील. त्याच्यामुळे आज तरी या ठिकाणी हप्ता वाटप होणार नाहीये. अशा स्वरूपाची मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्या सुरुवातीला सांगतोय. आता बघा, हे हप्ता कधी भेटणार आहे ते पण तुम्हाला मी आता बातमी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा. चला आता वेळ आहे तर व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्या ताईंची पोस्ट तुम्हाला ही सगळ्यांनी बघितलं असेल. बघा, हे नवीन नाहीये, हे तुम्हाला आधी दाखवतो. हे कालच आलेलं आहे, पण जी नवीन पोस्ट आली आहे आदिती तटकरे मॅडमची ती तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यामुळे ही पोस्ट अगोदर कालची दाखवतो. काय पोस्ट आहे तर लाडकी बहीण योजना 31 मार्च पर्यंत ई केवायसी दुरुस्ती संधी दिलेली. हे तुम्हाला मी जीआर मध्ये पण टाकलं होतं की बाबा ठीक आहे, 31 मार्च त्यांनी एक तारीख दिलेली आहे. 31 मार्चच्या अगोदर आपल्याला ई केवायसी अपडेट करून घ्यायची. एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यांनो, ज्या ज्या लाडक्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये त्यांनी आपले स्टेटस चेक केले आहेत का? ज्या ज्या लाडक्यांना 17वा 18वा हप्ता न भेटलाय, ज्यांची ई केवायसी चुकलेली आहे, त्यांनी ई केवायसी दुरुस्ती करायला सुरुवात केली आहे का? लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या, कारण की सर्व्हर डाऊन होऊ शकते. मी परत सांगतो लाडक्यांनो, तुम्हाला हा लाडका जे आता बोलतोय तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवा. परत सांगतो, रेकॉर्डिंग करून ठेवा. परत सांगतोय, आज आहे 7 फेब्रुवारी, आज आहे मतदानाचा दिवस. ह्या मतदानाच्या दिवशी आज तुम्हाला रेकॉर्डिंग करून ठेवा. परत असं म्हणू नका की सर बाबा ओटीपी येत नाहीये, सर सर्व्हर डाऊन आहे, सर आमची वेबसाईटच चालत नाही, सर हेच ऑप्शन येत नाही. हे तुम्हाला मी आत्ता सांगतोय, कारण की हे प्रॉब्लेम तुम्हाला भविष्यात दिसणार. परत सांगतोय, रेकॉर्डिंग करून ठेवा. बरेच आता मेसेज यायला सुरू होतील, सर ओटीपीच येत नाही, सर सर्व्हर डाऊन झाले, सर ई केवायसी होत नाही, सर हे ऑप्शनवर क्लिकच होत नाही, सर हे प्रॉब्लेम व्हायला. हे प्रॉब्लेम होणार 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 हे तुम्हाला मी आत्ताच सांगतोय. 7 फेब्रुवारीला सांगतोय, तुम्हाला ते भविष्यात दिसतील. कारण की जे मला माहित असते ते भविष्यात तुम्हाला मी भविष्यातल्या गोष्टी आधीच तुम्हाला का सांगत असतो, कारण की त्याच्यातले अपडेट्स माझ्याकडे अगोदर आलेल्या असतात. त्याच्यामुळे तुम्हाला मी हे आत्ताच क्लिअर करून काढतोय. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी अपडेट करून घ्या. 31 मार्च पर्यंत या ठिकाणी मुद्दा हा होता. 31 मार्च 2026 पर्यंत ई केवायसीची मुदतवाढ दिलेली आहे, पण लवकरात लवकर करून घ्या. 31 मार्चची वाट बघत बसू नका. लवकरात लवकर ई केवायसी अपडेट करून घ्या. ज्या पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी करून ही योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांना ई केवायसी दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे. आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तर ही
एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुम्ही बघा आदित्य तटकरे मॅडमची एक महत्त्वाची पोस्ट या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला आदित्य तटकरे मॅडमचं हे तुम्हाला अकाउंट आहे या ठिकाणी दिसतंय सगळं ऑथराइज अकाउंट आहे. त्यांनी बघा या ठिकाणी स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकून काही पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत त्या असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाहीये अशा सर्व बहिणींना आपली केवायसी माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एक संधी देण्यात येत आहे. बघा म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लाडक्याताई पात्र आहेत पण त्यांची केवायसी चुकलेली आहे तर त्या लाडक्याताईंनी लवकरात लवकर केवायसी करून घ्या. त्यांना हप्ते या ठिकाणी भेटायला सुरुवात होणार आहे. म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगायला लागलोय. आपल्या आदित्य तटकरे मॅडमनी हे सांगितलं आहे की लवकरात लवकर केवायसी करा, तुमचे हप्ते सुरू होणार आहेत. काळजी करायची आता बिलकुल गरज नाही. याच्यामध्ये दोन गोष्टी या ठिकाणी तुम्हाला आता पुढची पण या ठिकाणी गोष्ट सांगतो, हे पुढे वाचून घ्या. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सुविधा उपलब्ध करून दिली ते पात्र आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. बघा हे लक्षात घ्या, हे सेंटेन्स नीट वाचा तुम्ही. या ठिकाणी स्पष्ट शब्दात दिलेलं आहे सर्व ह्या जे सर्व पात्र महिलांना या ठिकाणी हप्ता मिळणार आहे हे त्यांनी स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की दोन आपल्याला भेटलेले आहेत. एक एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आणि दुसरं आता आदित्य तटकरे मॅडमनी सांगितले पात्र महिलांना पैसे भेटणार. आता ह्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही म्हणत असाल की सर पात्रता वगैरे हे चेक कुठं करायचं आणि हे गोष्ट परत सांगतो, ही गोष्ट ज्या लाडक्या त्यांना 18वा हप्ता भेटलाय त्यांनी पण चेक करा. कारण की असं नको व्हायला की बाबा मागच्या वेळेस हप्ता भेटला होता सर मग यावेळेस येईल. चेक करा. खूप सांगतो, हात जोडून विनंती लाडक्या त्यांना हात जोडून परत विनंती तुम्हाला करतोय, हप्ता आल्यानंतर परत तुम्ही रडत बसू नका. हा लाडका दादा तुम्हाला आज कळकळीने विनंती करतोय, ह्या गोष्टी चेक करा. तुमचं फॉर्म रिजेक्ट झाला आहे का? तुमचं फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं नाव, जिल्हा आणि केवायसी तुमचं स्टेटस काय आहे, फॉर्मचं स्टेटस काय आहे. पटपट चेक करा. कारण की हा जर एरर तुम्हाला आला असेल किंवा तुम्हाला येत असेल हा एरर, एम्प्लॉई कोणता केवायसी एम्प्लॉई केवायसी गव्हर्नमेंट एम्प्लॉई हा जर एरर येत असेल तर तुमचे हप्ते बंद होतात. हप्ते बंद झालेत बऱ्याच लाडके त्यांचे आणि जर बंद झाले असतील तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या. परत सांगतो केवायसी लवकरात लवकर करून घ्या. OTPच येत नाहीये सर, सर्व्हरच डाऊन आहे, हे तुम्हाला पुन्हा इश्यू येतील. त्याच्यामुळे आत्ताच हात जोडून विनंती, ह्या गुरुदादावर थोडा विश्वास ठेवा. परत सांगतोय गुरुदादावर विश्वास ठेवा. भविष्यात तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार आहेत. कळकळीची विनंती आहे, परत रडत बसू नका. हा गुरुदादा आत्ताच कळकळीची विनंती करायला की लवकरात लवकर करून घ्या. केवायसी करून घ्या. आता परत सांगतो लाडक्यांनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट, ही गुड न्यूज तुम्हाला बघा. दुसरी ही गुड न्यूज आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी गुड न्यूज दिलेली आहे. 4,500 रुपये तुम्हाला भेटणार. बघा गुड न्यूज, लाडकींना 3 महिन्याचे 4,500 एकत्र मिळणार. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची मोठी घोषणा. लवकरात लवकर केवायसी करून घ्या. 2 मोठ्या लोकांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण बोललंय, आदित्य तटकरे मॅडमनी पण बोललंय, तुम्हाला पात्र लाडक्यांना पैसे भेटणार, 4,500 रुपये भेटणार. हे आता मी बोलत नाहीये, या दोघांचे या ठिकाणी आलेले आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना एक विनंती आहे, आपण एवढ्या मागण्या करून, एवढे सगळ्याकडे झटपटा करून झगडून या ठिकाणी आपण ह्या गोष्टी करायला लागलो. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे की लवकरात लवकर केवायसी करून घ्या, म्हणजे सगळ्यांना पैसे भेटतील. इथेच थांबतो. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना हप्ते भेटले नव्हते त्या प्रत्येक लाडक्या ताईंना हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.